तर नमस्कार मित्रांनो, कसे आहात सर्वजण. यूट्यूब चॅनलवरती सर्वांचं स्वागत आहे मित्रांनो. तर मित्रांनो, मी आज गावी चाललो आहे. मागेच गेलो होतो गावी, मी 3 तारखेला गेलो होतो 4-5 दिवसासाठी. आणि आता मी परत चाललो आहे गावी काही कारणासाठी. तर तुम्हाला ते पुढच्या व्हिडिओमध्ये बघायला भेटेल कशासाठी चाललो आहे. तर आत्ता वाजलेले आहेत 9:15 झालेले आहेत आणि आज तारीख आहे 15 तारीख आहे. तर मित्रांनो, आणि आज वार आहे शनिवार. तर मला वाटते आज गर्दी पण असेल, कारण गेल्या टायमाला मी गेलो होतो ना इथून, त्यावेळेला सोमवार होता, त्यामुळे एवढी गर्दी तरी नव्हती, बसायला वगैरे व्यवस्थित भेटलं. पण आज तर बाबा खूप खतरनाक गर्दी असेल असं मला वाटतं आहे. बघू. आता तर निघतो आहे मी. तर चला निघू आता आपण लगेच. तर मित्रांनो, मी आता घरातून निघालो आहे आणि आता वाजलेले आहेत 9:40 झालेले आहेत. बघू शकता. मित्रांनो, आज आहे ना मला यायला लेट झालं कामावरून. तर मग मी काय केलं, वडापाव वगैरे घेऊन आलो होतो आणि मग तेच खाल्लं फक्त वडापाव. आणि आता बघतो आणखीन काय बाहेरून वगैरे वेफर्स वगैरे घेतो, कारण भूक तर लागले, कारण टाईम नाही भेटला बनवायला. तर आता बघू काहीतरी घेतो, मग आपल्या ट्रेन पकडली की खायला वगैरे. तर मित्रांनो, आता आपण पोहोचलो आहे नालासोपारा स्टेशनला. बस आता इथे ट्रेन लागली आहे चर्चगेट, ती पकडून आपल्याला निघायचं. ट्रेन आली आहे चर्चगेटला जाणारी. तर 1 तासामध्ये पोहोचू आपण दादरला. 1 तास लागेल आपल्याला पोचायला नालासोपारा ते दादर. तर मित्रांनो, आपण पोहोचलेलो आहे दादरला. 11 वाजले आता. तर पोचलो आहे 11 नंबर प्लॅटफॉर्मवरती आणि वाजलेले आहेत 11. मला वाटतं गर्दी पुढं लाईन वगैरे भरपूर मोठी लावली असेल वगैरे. बघू आता गेल्यावरती समजेल किती मोठी लांब लाईन आहे ती. कारण मला वाटतं 9-10 वाजल्यापासूनच लाईन लावायला सुरुवात करतात. तर मग नंतर आता मला वाटतं 11. मी येणार होतो, लवकर येणार होतो, पण थोडा कामावरून यायला थोडा लेट झाला, त्यामुळं मग गडबड झाली थोडी. खास एकदम आहे भाई, लाईन आहे मोठी. मी आज विचार केला होता 10 वाजेपर्यंत यायचा, पण थोडा लेट झाला कामावरून यायला, त्यामुळं लाईन मोठी आहे. आणि शनिवार पण आहे ना, त्यामुळे थोडी गर्दी जास्तच असेल. तर मित्रांनो, यावेळेला थोडी लाईन मोठी आहे, काय माहिती बसायला भेटते. 14वा S5, 15वा S4, 16वा S3, 17वा S2, 18वा. तर मित्रांनो, आलेले आहे कोकण कन्या. साडे 11 झाले आणि आता कोकण कन्या आलेली आहे. प्लॅटफॉर्म क्रमांक 13 वरून रवाना होईल. 1041 डाउन बाजार साईनगर शिर्डी पुणे बेलापूर 11:55 पर प्लॅटफॉर्म क्रमांक 13 से रवाना होगी. 1041 डाउन बाजार साईनगर शिर्डी पुणे बेलापूर will leave from platform number 13 at 11:55
5 प्लॅटफॉर्म क्रमांक 10 मुंबई मडगाव कोकण कन्या एक्सप्रेस वाया रत्नागिरी प्लॅटफॉर्म क्रमांक 10 वर आलेली गाडी 20 अराइव ऑन 2011 डाउन मुंबई मडगाव कोकण कन्या एक्सप्रेस वाया रत्नागिरी प्लॅटफॉर्म क्रमांक 10 वर आलेली गाडी 2011 डाउन मुंबई मडगाव कोकण कन्या एक्सप्रेस वाया रत्नागिरी आहे. प्लॅटफॉर्म क्रमांक 10 वर आलेली गाडी 2011 11:30 झाले आणि आता सुटली कोकण कन्या एक्सप्रेस. प्लॅटफॉर्म क्रमांक 8 पर आ रही है. या गाडीच्या डब्यांची स्थिती इंजिन पासून अशा प्रकारे आहे. SLR आणि पहिला जनरल डबा, दुसरा, तिसरा S8, चौथा S7, पाचवा S6. टर्मिनल प्लॅटफॉर्म क्रमांक 11 वर आलेली गाडी 1003 रत्नागिरी गंगोली आहे. प्लॅटफॉर्म क्रमांक 11 मित्रांनो आलेली आहे आपली ट्रेन दादर सावंतवाडी तुतारी ही आपल्याला पकडायची. रत्नागिरी गंगोली है. ट्रेन अराइव्ड ऑन प्लॅटफॉर्म नंबर 11 1003 डाउन दादर सावंतवाडी तुतारी एक्सप्रेस वाया रत्नागिरी गंगोली. तर मित्रांनो चढायला भेटलेली आहे आपल्याला, पण गर्दी खूप आहे. तर आज वाटतंय की उभ्यानेच जावं लागेल आपल्याला संगमेश्वरपर्यंत. गर्दी खूप जास्त आहे. खूप जास्त आहे मित्रांनो गर्दी. बघू आता, भेटू आपण आता थोड्या वेळाने. तर मित्रांनो सुटलेली आता ट्रेन वाचलेली आहे 12:05 झालेली आहे. ट्रेन सुटलेली आहे दादरवरून. तर मित्रांनो आता आपण खेड क्रॉस केली आहे आणि आता वाचलेली आहे. झालेलं आहे. तर मित्रांनो आत्ता जस्ट खेड क्रॉस केलं आहे आणि गर्दी खूप कमी आहे. खूप गर्दी होती. 4 वाजेपर्यंत उपास होतो. आता तर मित्रांनो आपण आता पोहोचलेलं आहे संगमेश्वर रेल्वे स्टेशनला आणि आता वाजलेले 7:30. आज लेट झाला. बाहेर मस्त असं धुकं आहे. आता आपल्याला इथून रिक्षा करून जायचं आहे बस डेपोला, संगमेश्वर बस डेपोला. तिथून मग बस भेटेल आपल्याला देवरुखला जाण्यासाठी. तर मित्रांनो आपण पोहोचलेलं आहे संगमेश्वर बस डेपोला. तर इथून आपल्याला देवरुखची बस पकडायची. लागले नाही. तर मित्रांनो आता देवरुखला जाणारी बस आहे ना ती 8:15ला सुटेल इथून संगमेश्वर बस डेपोमधून. तर आहे अजून 15 मिनटं आहेत आता. तर मित्रांनो मी आता इथे पोचलो आहे देवरुखला आणि आता वाजलेले आहेत 9
8:15 झालेले आहेत, 9:15 झालेले आहेत. आणि आता इथून मला घरी पोचायला लागतील 20-25 मिनटं लागतील घरी पोचायला. तर आज ट्रेन पण थोडी लेट होती, थोडी म्हणजे 2 तास तरी लेटच होती ट्रेन. गावचा मित्रांनो व्ह्यू बघा, एकदम वातावरण पण मस्त आहे, थोडं थंड वातावरण आहे गावचं. मुंबईला तर एवढी गरमी म्हणजे मुंबईला गरमी वगैरे आहे आणि इकडं थंडी आहे, थोडीफार आहे थंडी. तर मित्रांनो आज ट्रेनला पण खूप गर्दी होती. गर्दी म्हणजे मी किती वाजता 12 उभा होतो, तो 4:30 वाजेपर्यंत उभा होतो. म्हणजे जरा पण बसायला नाही भेटलं. नंतर मग खेळला थोडी खाली झाली जरा, तेव्हा मग कुठे बसायला भेटलं. गर्दी तर खूप होती आणि लाईन पण लावलेली होती ना, ती सर्वजण लाईन तोडून पळत सुटली एकदम. त्यामुळं जर आणखीनच गडबड झाली, खूप धक्काबुक्की झाली त्याच्या चक्करमुळं. सॅटर्डे संडेला गर्दी तर असते. तर मित्रांनो मी आता फायनली बघू शकता घराजवळ पोचलो आहे. तर मित्रांनो तुम्हाला बाकी हा व्हिडिओ कसा वाटला नक्की सांगा. आवडला असेल तर लाईक करा आणि बाकी भेटू आपण अशाच नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत बाय बाय.